श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्णा 24 ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आहे देवशयनी एकादशी आणि त्याची सुरुवात अशा प्रकारे झालेली आहे. हळदीचं लेपन मी उंबरठ्याला लावलं आणि ते सुकायला ठेवलं थोडा वेळ. त्यानंतर ना इथे मी आजपासून चातुर्मास सुरू होतो ना, तर मी 33 गोपदमचं व्रत करते. त्यासाठी इथे मी 33 गोपदम काढलेले, हातानेच काढलेले, कारण का माझा जो साचा आहे ना तो मी दिंडोरीवरनं आणलेला, तर तो तुटलेला इथे. म्हणजे दिंडोरीवरनं दादाने आणलेला आणि त्यांनी मला दिलेला, खूप वर्षापासून वापरते. तुम्ही त्या साच्याला बघून समजू शकता. तर मग आज मला लक्षात राहिलं नाही आणायचं आणि मग मी हातानेच काढले. तर कधी आता केंद्रामध्ये गेली ना, आणि डोंबिवलीला कुठे केंद्र आहे ते सुद्धा दाखवेल, नसेल तर मग ऑर्डर करू किंवा दिंडोरीला गेल्यावर तिकडनं आणू असं ठरवलं आणि हातानेच काढली. मस्त आलेली रांगोळी. पण त्यानंतर दारापुढची ही अशी रांगोळी, आज एकादशी होती ना म्हणून मोरपंख काढलेले, गोपदम काढलेले, त्याचबरोबर विष्णूंना प्रिय असा कमळ काढलेला. ही रांगोळीसुद्धा सुंदर आलेली. तर अशी रांगोळी वगैरे उंबरठा पूजा केली आणि मग देवघर पूर्ण क्लीन करून मस्तपैकी इथे विठ्ठल टिळा काढलेला आहे. स्वामी ना माझ्या शिवाला सुंदर दिसतंय, सगळं छान दिसतंय. म्हणजे ना समोरनं जे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी एवढं दाखवू शकत नाही तितकं समोरनं जे फील मी करते ना, ते म्हणजे काय वेगळी गोष्ट असते. ती सगळी सेवा पूजा सुंदर झालेली आहे. इथे मी फुलं वगैरे आहेत ती सगळी फुलं वाहिली, तुळशी वगैरे वाहिलेली आहे. आणि अशी सगळी सेवा करून झाल्यावर मला अभिषेक करायचा आहे, तो म्हणजे बाळकृष्ण बाप्पावर आणि विठोबा रुक्माईची मूर्ती आहे त्यांच्यावर. तर ही सगळी अगोदरची सेवा माझी करून झालेली. आणि एक गोष्ट म्हणजे ही का हा कमळाचा हार जो का मी पाईप क्लीनरपासून बनवला आणि खूप सुंदर तयार झालेला आहे. ह्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट टाईम शेअर करते, तर जरूर बघा तो सुद्धा ब्लॉग. आणि श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. इथे ना आज सुंदर स्वामींची सेवा आणि पूजा झालेली आहे. मला आता मूर्ती आहे ना माझ्याकडे बाळकृष्ण बाप्पाची आणि विठोबा रुक्माईची, त्यांच्यावर अभिषेक पूजा करायची आहे. तर त्याची तयारी केलेली आहे मस्तपैकी. आणि त्याचबरोबर आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये, तर लगेच मंदिरामध्ये दर्शन घेऊन सुद्धा येऊ. देवशयनी एकादशी आहे, आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी. आजच्या दिवशी आजपासून ते 4 महिने देव निद्रेमध्ये जातात, म्हणजेच भगवान विष्णू निद्रेमध्ये जातो 4 महिन्यासाठी. आणि त्या 4 महिन्यातल्या काळाला चातुर्मास म्हणतात. पण कोणतेही चातुर्मासाचं व्रत करू शकतो, कोणतीही पोथी वाचन करू शकतो, काहीही जे आपल्याला शक्य होईल. तर माझा दरवर्षीचा एकच नियम असतो, मी चातुर्मासामध्ये जशी दिंडोरी प्रणीत सेवा आहे एक 33 गोपदम काढायची, त्यांची पूजा करायची दररोज सकाळी, तर ती मी दरवर्षी सुरुवात करते. ज्यांना एकादशीपासून शक्य नाही, आता हा व्हिडिओ मी शेअर करेल तेव्हा बरेच जणांना माहीत आहे दरवर्षी करतात, आणि ज्यांना एकादशीपासून शक्य नाही त्यांनी पौर्णिमेपासून सुरुवात करायची. पण आपल्या देवघराच्या तिथे समोर कुठेही जागा असेल ना, तिथे 33 गोपदम काढायचे. तो एक व्रत आहे आणि तो आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत करायचा व्रत आहे. कार्तिकी पौर्णिमेपर्यंत सुद्धा आपण करू शकतो. तर असा आहे, 4 महिन्यासाठी हा व्रत असतो. तर तो दरवर्षी आज भरपूर वर्ष जेव्हापासून मी दिंडोरी सेवा करते ना, म्हणजे 2011पासून, तेव्हापासून हा व्रत करते. तर छान वाटते, सुंदर सगळी सेवा झालेली आहे, मस्त वाटते. आणि विठ्ठल टिळा काढलेला आहे, खूप सुंदर दिसते समोरनं, तर बघितल्यावर अगदी छान वाटते. आणि ना मी आमच्या घरातलं स्वामींचं जे तसबीर आहे ती आहे आदिमाया स्वरूपातली, तुम्ही बघता. तर आदिमाया स्वरूपातली असल्यामुळे ना मी बाजूला रुक्मिणीचं जे मळवट असतं ते सुद्धा भरलेलं आहे. कारण का मग पण ते अगदी मी स्वामींना जेव्हा काय असेल, खंडोबाची पूजा असेल तर तेव्हा खंडोबाचा टिळा काढते. जेव्हा जे काही काढते ना तर त्यांना आपसुकच सुंदरच दिसतं आणि त्या स्वरूपात ते दिसतं. आता तुम्ही बघा स्वामींच्या आदिमाया स्वरूप आहे, तर साडी वगैरे अंगावर, तर ते तरीसुद्धा तो विठ्ठल टिळा त्यांच्या चेहऱ्यावर किती सुंदर दिसते. आणि इथे आपल्या स्वामी बाप्पाच्या ना स्वामींच्या ना कपाळाला इथे सुद्धा मी छान विठ्ठल टिळा काढलेला आहे. त्याचबरोबर शिवाला सुद्धा काढलेलं आहे, इथे दिसतंय तुम्हाला, मस्त वाटते. माझी सकाळी ना मी त्यासाठी मला सगळं असं म्हणजे सागर संगीत करायचं असतं, त्यामुळे मग मी काय करते माहिती आहे का, अगोदरच सगळी सेवा करत असते. त्याचबरोबर हा हार एवढा सुंदर दिसतोय ना, तुम्ही बघाच,
खूप सुंदर दिसते. तर तो हार आता मी आज स्वामींच्या गळ्यात मी एकादशीसाठी कमळांचा हार बनवला आहे आणि जो कंठी मी घातली अगोदर तर ती बनवलेली गुरुपौर्णिमेसाठी. पण ह्या स्पेशली मी एकादशीसाठी आणि हाच हार बनवण्यासाठी मी फुल जे पाईप क्लीनर आहे ते घेऊन आलेली. आणि पण पहिले माझ्याकडनं तो हार झाला, जे व्हायचं ते होतं. आणि हा हार ना ह्याला थोडा वेळ गेला करायला, थोडीशी जास्त मेहनत लागली. पण तो जेव्हा मी हार बनवला ना, फुलं बनवली तरी एवढं मला वाटलं नव्हतं. पण जेव्हा मी स्वतः हार जेव्हा बनला ना, त्याला मी गुंफलं ना, फुलांमध्ये असं ओवलं ना, तेव्हा त्याचा खरा लुक आला. खरंच खूप सुंदर दिसतं. आणि हा हार आता मी स्वामींच्या गळ्यात घातले. खूप सुंदर दिसते. तुम्हीच कॉमेंटमध्ये सांगा. हा हार मी पाईप क्लीनरपासून बनवला आहे सांगितले. आणि हा हार आपल्याकडे विकायला आहे. आपल्याकडे जास्वंदीचा हार, त्याचबरोबर सोनचाफ्याचा हार, कमळाचा हार आणि गुलाबाचा हार शेअर करायचा राहिले, तो सुद्धा काही दिवसांनी शेअर करेल. आणि हा सुद्धा हार मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करतेच. तर अशा प्रकारे हे हार आपल्याकडे विकायला आहेत. हे हार तुम्ही आतापासून बुक केले तर तुम्हाला गणपतीला किंवा इतर पुढचे आपले सणवार आता येतच आहेत त्यांना उपयोगी पडतील. आणि या हारांची प्राईज ना त्यांच्या साईजनुसार, त्यांच्यामध्ये वापरलेल्या फुलांनुसार ठरवली जाणार आहे. तुम्ही कस्टमाइज करून हार घेऊ शकता. व्हिडिओच्या खाली नंबर दिसतोय तुम्हाला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नंबर देईल मी, त्याच्यावर तुम्ही फक्त व्हॉट्सॲप मेसेज करा, तुम्हाला डिटेल मिळून जातील. आणि तुम्हाला कसा हार पाहिजे तुम्ही तिथे सांगा. तर अशा प्रकारे हा स्वामींसाठी खास मी बनवलेला माझ्या आवडीच्या कमळाच्या फुलांचा हार. आणि स्वामी त्याच्यामध्ये किती गोड दिसतात हे सांगायची गरज नाही. तुम्हीसुद्धा तुमच्या घरातल्या स्वामींच्या फोटोसाठी घेऊ शकता. सर्व पूजा सुंदर करून झाल्यावर आता इथे मी अभिषेकाची तयारी करून घेतलेली आहे सगळी. तर अभिषेकाला जे जे साहित्य लागतं ना तर ते मी अगोदरच सगळं घेऊन ठेवते, म्हणजे मग प्रॉब्लेम येत नाही अभिषेक करताना. त्यानंतर मग अभिषेक करायला घेतलं. पंचोपचार षडोपचार आपल्याला आवडतो ना तसा अभिषेक आपण करू शकतो. इथं मी दिंडोरी प्रणीत सेवेमधनं अभिषेक करते, षोडशोपचार अभिषेक. तर मला जसं आवडतं तसं मी करते. आणि मी नेहमीप्रमाणेच दिंडोरी सेवा करते. तर मी तुम्हालासुद्धा तेच सांगेल. तुम्हालासुद्धा पूजा वगैरे ह्या गोष्टींमध्ये आवड असेल तर तुम्ही जरूर दिंडोरी सेवा जॉईन करा. खूप सुंदर सेवा आहे. आपल्या गावामध्ये किंवा कुठे तुमच्या शहरामध्ये दिंडोरीचे केंद्र आहेत भरपूर सारे. किंवा दिंडोरीला, त्र्यंबकला तुम्ही जर जात असाल तर तिकडेसुद्धा स्वामींच्या मठामध्ये तुम्हाला सेवा मिळून जाईल. तुम्हाला कोणतं काय पाहिजे असेल गोष्ट ना ती तुम्ही एका वहीमध्ये लिहून ठेवा. आणि तुम्ही जेव्हा केंद्रामध्ये संपर्क कराल ना तेव्हा तुम्ही ती गोष्ट तिथनं विकत घेऊ शकता. म्हणजे आपण विसरतो कधी कधी मला काय घ्यायचं आहे, त्यासाठी सांगते. आज आहे देवशयनी एकादशी. आजच्या दिवशी ना भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात. आणि हा काळ ना 4 महिन्यांचा असतो, म्हणून पुढचे येणारे 4 महिने ह्यांना चातुर्मास म्हणून ओळखलं जातं. आणि यामध्ये भरपूर सारी व्रत आहेत. मी कोणतं व्रत करते हे तुम्हाला सांगितलंच. एकादशी या तिथीला ना भरपूर महत्त्व आहे. आणि ते सुद्धा आषाढ महिन्यात येणारी आणि कार्तिक महिन्यात येणाऱ्या एकादशीला जास्त महत्त्व आहे. पंधरवड्याला एक एकादशी असते आणि अशा महिन्यातनं 2 एकादशी येतात. भरपूर सारे लोक पूर्ण वर्षभराच्या एकादशांचे व्रत करतात. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशी केली तरी पूर्ण वर्षाला येणाऱ्या एकादशांचं पुण्यफळ त्यांना मिळतं. प्रत्येक एकादशीची वेगवेगळी नावं आहेत आणि त्यानुसार तिला महत्त्व आहे आणि त्या उपवासाला तितकं महत्त्व आहे. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्याला जसं जमेल तसं व्रत, पूजा, इतर काही गोष्टी कराव्यात. जसं आपल्याला जमेल तशी आपण छोटीशी सेवा तरी केली ना तरी भगवंताला ह्या कलियुगामध्ये ती मोठीच आहे. कारण का कलियुगामध्ये आपण भगवंताचं नाव घेतो ना, हेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं कृष्णा बाप्पाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि भरपूर साऱ्या गोष्टी गीतेमध्ये आहेत. त्यामुळे भागवत गीता वगैरे आजच्या दिवशी वाचनाला तितकंच महत्त्व आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. आज ना उपवास होता म्हणून साबुदाण्याची खिचडी इकडे मी करायला घेतलेली. पूजा झाल्या कारण का मला मंदिरात जायचं होतं. इथे मी तुम्हाला दाखवते साबुदाणे कसे भिजल्यात. आणि ना मी मिरचीला म्हणजे तडका दिलेला, मिरची घातलेली तर आवाज येत होता, तुम्हाला दाखवते. त्यामुळे ना इथे मी तुमच्याशी बोलत होती काहीतरी महत्त्वाचंच एकादशीबद्दल, पण ते ना ऐकायला येत नव्हतं. त्यामुळे मग मी म्यूट केलं. जाऊ दे बरं, चला.
त्यानंतर मग आम्ही देवळात जायला निघालो. श्रियाल बघू शकता, श्रियालला सांगितलेलं तुला ना ट्युशनला सोडतं म्हणून त्याचं तोंडच बनवून राहिलेलं, त्याला ट्युशनला जायचं नव्हतं. पण आम्ही त्याला मंदिरात घेऊन गेल्यावर त्याला खूप मजा आली. इकडे बघू शकता तुम्ही. तर हे छोटंसं विठोबा रखुमाईचं मंदिर आहे आणि मला फार आवडतं. मी याच मंदिरामध्ये दर्शनासाठी येते कारण का इथे जास्त गर्दीसुद्धा नसते आणि मस्त निवांत आपण दर्शन घेऊ शकतो, नमस्कार करू शकतो. आणि येताना थोडं लेटच येण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ना सकाळी कशी गर्दी असते त्यामुळे आपल्याला म्हणजे गर्दीमध्ये उभं राहायची पण गरज लागत नाही, म्हणून थोडंसं लेटच येते. मग मस्तपैकी दर्शनसुद्धा होतं आणि थोडा वेळ थांबायलासुद्धा मिळतं मंदिरामध्ये. तर असं हे विठोबा रखुमाईचं मंदिर आहे जे मला फार आवडतं आणि खूप जुनं म्हणजे जुनंच आहे ते एकदम, तुम्ही बघू शकता. आणि सजीव मूर्ती आहेत, अगदी छान वाटतं येऊन. तर आजचा ब्लॉग ना इथपर्यंतच आहे. सकाळची माझी सेवा तुमच्याबरोबर शेअर केली, संध्याकाळीसुद्धा मी सेवा केली, छान जप वगैरे केला, पण तुमच्याबरोबर शेअर केलेलं नाही. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला आता बाय.